टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना शिवनी आरमाळ येथे घडली आहे। युवा शेतकरी कैलास नागरे यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय की मी शेताला पाणी सोडत नाही खडकपूर्णाचं, त्यामुळे आत्महत्या करत आहे आणि याची जबाबदारी जी आहे ती सरकारने घ्यावी। आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। भाऊ, काय सांगाल की युवा शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केली, फक्त खडकपूर्णा प्रकल्पाचं पाणी शेताला मिळत नाही म्हणून असं चिठ्ठीमध्ये लिहिलंय। काळीच पिळवटून टाकणारी ही घटना आहे। ती सुसाईड नोट जर तुम्ही वाचली तर अक्षरशः माणूस जीवू शकत नाही, प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहू शकत नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची प्रातिनिधिक व्यथा कैलास नागरेंनी त्यांच्या त्या सुसाईड नोटमध्ये मांडलेली आहे आणि त्यांची मागणी काय होती तर या 14 गावांना पाणी नाही तर खडकपूर्णा एवढा मोठा प्रकल्प आहे, म्हणजे पाणी दिसतंय पण आपल्याला मिळत नाही, ते पाणी आमच्या 14 गावांना मिळालं पाहिजे जेणेकरून आम्ही बारमाहीत 2 पिकं घेऊ शकू आणि आमचं आर्थिक स्तर थोडाफार बरा राहील। कारण शेतकरी सगळ्या बाजूला अडचणीत आहे। त्यांनी उपोषण केले, सातत्यानं मागण्या रेटून धरल्या, परंतु दुर्दैवाने अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली, लिहून दिलं की कलेक्टरकडे तुमची मीटिंग लावू। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांमुळे हे प्रकरण डिले झालं त्यांची दुसरी मागणी काय होती की धरणाच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर ज्या वनस्पती वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे धरण फुटायची भीती आहे तर त्या काढा, त्यासाठी दरवर्षी पैसा येतो शासनाचा। हे कागदावर काम केल्याचं दाखवतात आणि पैसा काढून घेतात, ही त्यांची मागणी होती। ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये दिरंगाई केली, सेवा हमी कायद्यानुसार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या 306 जो गुन्हा आहे त्याच्या अंतर्गत या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। सरकारवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि किती शेतकऱ्यांचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार आहे। आता कैलास नागरेंनी लिहून ठेवलं म्हणून हे उजळत आलं, पण असे अनेक शेतकरी जे चिठ्ठी लिहित नाही पण आत्महत्या करतात, मग त्याला तात्कालिक कुठलं तरी कारण जोडलं जातं। अशी सध्याची परिस्थिती आहे। दुर्दैवाने अधिवेशनात सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते का नव्हते याची चर्चा किंवा ज्या गोष्टी जगण्याशी संबंधित नाहीयेत अशा कुठल्या तरी भावनिक मुद्दे उपस्थित करायचे आणि त्याच्यावर अधिवेशन चालून घ्यायचं। सोयाबीनला आज भाव नाहीये, कापसाला आज भाव नाहीये, कर्जमाफीचं आश्वासन सरकारने दिलं होतं ते सरकार अजून त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही। 2023चा पीक विमा नाही, 2024चा पीक विमा नाही, पण शेतकऱ्यांनी जगायचं कसं? ही कैलास नागरेंनी वर जी वेळ आलेली हीच वेळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर आजही आलेली सगळ्या पिकांच्या। परंतु सरकारनं जर का वेळीच याच्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर मग मात्र या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा संयम तुटल्याशिवाय राहणार नाही। लक्षात ठेवा, जो माणूस मरू शकतो तो माणूस कुणालाही मारू शकतो, मरताव क्या नाही करता। आणि म्हणून 19 तारखेला आम्ही सगळे सकाळी मुंबईला कर्जमाफीसाठी जाणार आहोत, पीक विम्यासाठी जाणार आहोत आणि याच शिवनी आरमाळ गावातून या कर्जमाफीच्या आंदोलनाची सुरुवात आम्ही लवकरच करणार आहोत। जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं असे कळते, कुठेतरी पालकमंत्री या ठिकाणी कमी पडले। हे जिल्ह्याचे पालकमंत्री हे सध्या नवीन आहेत, ते त्यांचा एकच दौरा जिल्ह्यामध्ये झालेला आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या बाबतीतली सगळी वस्तुस्थिती अवगत करायला किंवा जाणून घ्यायला त्यांना वेळ लागणार आहे। तर त्यांना यातलं आता नव्यानच हे प्रकरण त्यांच्या दृष्टीनं असेल। एकदम एखादा माणूस सत्तेवर आला किंवा पदावर आला तर लगेच त्याला दोष देता येत नाही, विषय समजून घ्यायला वेळ लागतो। पण मला असं वाटतं की ही सगळी सरकारची चूक आहे, सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। तत्कालीन कलेक्टर असतील, त्या विभागाचे अधिकारी असतील, या सगळ्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं या विषयामध्ये। त्यांनी बसला माणूस उपोषणाला थातूरमातूर आश्वासन देऊन सोडलं आणि वेळ मारून नेण्याचं काम हे करतायत आणि जास्त काही भानगड केली तर गुन्हे दाखल करायचे, याला तुरुंगात टाकायचं, अशा धमक्या द्यायच्या। आंदोलन मोडण्याचा आणि चळवळ मोडण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतोय। कैलास नागरेंचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही। वेळ प्रसंगी आम्हाला पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत शहीद व्हायची वेळ आली तरी चालेल, पण कैलास नागरेंचं बलिदान आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही। हा निर्धार शिवनी आरमाळच्या गावकऱ्यांनी केला आणि आम्ही सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी केला। नक्कीच। तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर, कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।